बहिणाबाईंनी तर शाळेचं कधी तोंड देखील पाहिलं नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं आणि वाचताही येत नव्हतं. रोजचं घरातलं आणि शेतातलं काम करता करता त्यांनी गाणी रचली. त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. बहिणाबाईंची प्रतिभा फारच निराळी आहे. धरतीच्या कुशीमध्ये झोपलेलं बियाणं कसं प्रकट होतं याचं त्यांनी केलेलं वर्णन म्हणजे त्यांची कविता देव अजब गारोडी. धरत्रीच्या कुशीमधी बिय बियाण निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले भरे, घयरल शेत जसं अंगावरती शहारे. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, परगटले दोन पान जसे हात जोडीसन. टाळ्या वाजवती पान दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोण्या होऊ दे रे आबादानी. दिसामासा वये वाढ रोप झाली आता मोठी, आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी. कसे वाऱ्यानं डोलती दाणे आले गाडी गाडी, देव गेलं रे उघडी देव अजब गारोडी. देव गेलं रे उघडी देव अजब गारोडी. Download Moj.